नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बोल 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 जय बोल हिम्मत से बोल जय बोल ताकत से बोल जय बोल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अगले साल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं वर्गीकरण रद्द झालंच पाहिजे अबकडा रद्द झालंच पाहिजे अबकडा रद्द झालंच पाहिजे अबकडा रद्द झालंच पाहिजे. उपवर्गीकरणाविरोधात रिपब्लिकन पक्षाचे सांगलीत जोरदार आंदोलन. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या आदेशानुसार अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या विरोधात सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही पक्षाच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या या आंदोलनात अनुसूचित जातींमधील 59 जातींचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध करण्यात आला. आंदोलनानंतर पक्षाच्या शिष्टमंडळाने सांगलीचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन सादर केलं. यावेळी राज्य सचिव नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजय कांबळे, युवक आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष छाया सरवदे, जिल्हा सरचिटणीस अभिजित आठवले, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष संजय मस्के, रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण आठवले, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब चंदनशिवे, जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनादरम्यान अ, ब, क, ड उपवर्गीकरण तात्काळ रद्द झाले पाहिजे, तसेच आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. अनुसूचित जातींच्या आरक्षणात कोणतेही उपवर्गीकरण न करता विद्यमान व्यवस्था कायम ठेवावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार रामदास आठवले साहेब यांच्या आदेशाने आज संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी निदर्शने करण्यात आलेले आहेत. त्याच अनुषंगाने आज आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पक्षाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं सर्व पदाधिकारी अबकड उपवर्गीकरण विरोधात या ठिकाणी निदर्शने करण्यात आलेले आहेत. ज्या अनुसूचित जातीमधील ज्या 59 जाती आहेत त्यामध्ये अबकड असं वर्गीकरण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्ही निदर्शने करण्यात आलेले आहेत. जर शासनाने याची दखल घेतली नाही तर याही पेक्षा मोठं आंदोलन रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं माननीय नामदार रामदास आठवले साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी करण्यात येईल. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.